माझं नाव मोहन मोरेश्वर आगाशे, गेमवणी तालुका दापोली. माझं वय वर्ष 66 आहे. गेले वर्षभर मला गुडघेदुखीचा त्रास होत आहे. ॲलोपॅथिकची औषधंही झाली खाऊन, आता काही घरगुतीही कोणी सांगितलं ही खाऊन झाली, पण गुडघेदुखीचा त्रास मात्र प्रत्येक पावलाच्या वेळी जाणवतो. म्हणून मी शेवटी विचार केला की डॉक्टर परांजपेंकडे खेर्डीला जाऊया. आयुर्वेद हा म्हणजे ॲलोपॅथीने मी कंटाळलेला माणूस, म्हणजे आयुर्वेदाच्या औषधावरती जाऊन त्यांच्याकडनं काहीतरी औषध पाणी करूया आणि त्यातल्या त्यात जसं चांगलं वाटेल तसं करूया. तर इथे आल्यानंतर मला त्यांचं बोलणं ह्याच्यातून मी अनुभवही घेतला आणि प्रत्यक्ष तेलांचा मॉलिश, मसाज, त्यांनी सांगितले व्यायाम, हे सगळे केल्यानंतर मी थोडा आता चाललो पण एक 100 मीटर पुढे मागे चाललो मी. मला फार रिलीफ वाटला, आनंद वाटला आणि त्यांनी आता काही औषधं ते देणार आहेत मला घरी घेण्यासाठी. गुडघेदुखी तुम्हाला आहे ती दुखली का आता चालताना? तर नाही, गुडघेदुखी काही हे दुखली नाही मला. हे चांगला फरक जाणवला मला आता अक्षरशः. म्हणजे असं वाटलं त्यांनी तो मॉलिश करता करता मला झोपही आली. इव्हन तो इतका मी त्या मॉलिशमध्ये एकरूप झालो. आणि आता ती काय औषधं देतील ती खायची आणि इथंच त्यांच्याशी हे करून जेवढा त्रास मिनिमाइज करता येईल, कमीत कमी करता येईल, जाईल की नाही हे मी मला सांगितले, पण मिनिमाइज तरी करता येईल तेवढा करायचा आणि चांगलं आयुष्य सुखाने जे ते सांगतील ते आपण फॉलोअप करायचा. त्यांचं म्हणणं आहे मी आता 2 किलोमीटर चालायचं पण झोपून चालायचं असं त्यांनी मला सल्ला दिला. तर त्याप्रमाणे हे करायचं आणि औषधं काहीतरी तेल बिल दिलं आहे ते घरीच मॉलिशमुळे करायचं आणि ते सांगतील त्यावेळी इथे यायचं आणि हीच औषधं घ्यायची असं मी ठरवलेलं आता. आणि मला आनंद वाटला. मी आनंद घेतला, तुम्ही आनंद घ्या आणि सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. असं करत सर्वांनी सुखाने जगा. बस एवढंच 2 शब्द बोलून